राज्य परिवहन महामंडळचे अध्यक्ष किंवा परिवहन मंत्री स्थानकात येण्यापूर्वी स्थानक आगारात तात्पुरती स्वच्छता केली जाते आणि मंत्र्यांचे पाठ फिरताच सर्वसामान्यांसाठी पुन्हा अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागतो। अशाच प्रकारे स्थानकातील स्वच्छतागृह, पाणपोई अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूरच्या आगार व्यवस्थापकांना निलंबित केले। स्थानकातील अस्वच्छतेबद्दल आगार प्रमुख निलंबित झाल्याची ही पहिलीच घटना आहे। गेल्या आठवड्यात मंत्री सरनाईक यांनी सोलापूर आगाराची पाहणी करताना स्वच्छतागृहात अस्वच्छता आणि पाणपोईची दुर्दशा तातडीने सुधारण्याच्या सूचना आगार प्रमुखांना दिल्या। पुन्हा शुक्रवारी या आगारातील प्रवासी सुविधांची पाहणी केली। यावेळी स्थितीत कोणताही बदल दिसला नाही। स्वच्छतागृहाचं व्यवस्थापन करणाऱ्या खासगी संस्थेकडून डागडुजी करण्यात आली नव्हती। अनेक ठिकाणी फरशा उखडल्या होत्या, स्वच्छता देखील नव्हती। मोफत पाणपोईचा 5 पैकी केवळ एकच नळ सुरू होता, तिथेही अस्वच्छता असल्यानं मंत्र्यांच्या पाहणीत आलं। याबाबत सरनाईक यांनी आगार प्रमुखांकडे विचारणा केली, मात्र समाधानकारक उत्तर न दिल्यानं त्यांना तातडीनं निलंबित करण्याच्या सूचना महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कोसेकर यांनी दिल्या।